26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे। सुरुवातीच्या काळामध्ये राणाला NIA कोठडीमध्ये ठेवलं जाईल अशी शक्यता आहे। अमेरिकेमध्ये भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात त्याला देण्यात आल्याचीही माहिती आहे। आता त्याला आजच भारतात आणलं जाईल अशीही शक्यता आहे। भारतीय यंत्रणांच्या ताब्यामध्ये देण्यास राणाचा विरोध होता, तशी याचिकाही त्याने अमेरिकन कोर्टामध्ये केली होती। मात्र अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळल्यानंतर त्याची उरली सुरली आशाही संपली। आता राणावरती भारतामध्ये आणून दहशतवादी हल्ल्याप्रकरणी खटला चालवला जाईल। एक अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे। तहव्वूर राणा कोण आहे याच्यावरती आपण एक नजर टाकूया। मुंबईवरच्या 2008च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा हा ISI आणि लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आहे। मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला तहव्वूर राणाने मदत केली होती। दहशतवादी हल्ल्याच्या 1 वर्षानंतर शिकागोमध्ये FBI कडून राणाला अटक करण्यात आली। दहशतवादी तहव्वूर राणा हा 15 वर्षांपूर्वी शिकागोत ट्रॅव्हल एजन्सी चालवायचा। डॅनिश वर्तमानपत्र जेलँड पोस्टन वरच्या हल्ल्याचाही राणा सूत्रधार आहे। वर्तमानपत्रावरील हल्ला प्रकरणामध्ये राणाला 2013 मध्ये 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती। 2023 मध्ये अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाकडून भारताकडे हस्तांतरणास मंजुरी देण्यात आली। 2024 मध्ये हस्तांतरणाला आव्हान देणारी याचिका कोर्ट ऑफ अपीलने फेटाळली। 2025 राणाच्या हस्तांतरणाला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आणि त्यानंतर आता त्याचं हस्तांतरण होत आलेलं आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती आपल्याला देत आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, तहव्वूर राणाला भारतात आजच आणलं जाण्याची शक्यता आहे। एकंदरीत गेल्या काही वर्षांचा एक जो पाठपुरावा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केलेला आहे त्यानंतर एक मोठं यश म्हटलं पाहिजे। नक्कीच या संदर्भात जर का पाहायचं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला होता आणि या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान एक संयुक्त पत्रकार परिषद आपल्याला डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची होताना पाहायला मिळालेली होती। यावेळी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं की आम्ही अतिशय हिंसक असा माणूस जो तहव्वूर राणा आहे त्याला भारताला त्याचं प्रत्यार्पण करता आहे। एकूणच या संदर्भात अनेक प्रयत्न हे भारताकडनं करण्यात आलेले होते। वारंवार विनंती देखील आपल्याला अमेरिकेला करावी लागली होती आणि त्यानंतर या संदर्भात खटला देखील चालला आणि त्यानंतर याला मंजुरी मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। एकूणच या संदर्भात जर का पाहायचं तर आता संपूर्ण हे प्रत्यार्पण जे आहे ते आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळेल आणि आजच तहव्वूर राणा याला अमेरिकेवरनं भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये एकूणच NIA ची कोठडी जी आहे ती सगळ्यात पहिले त्याला मिळण्याची शक्यता आहे आणि NIA चा संपूर्ण हा जो खटला आहे तो दिल्लीमध्येच चालण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आहे। एकूणच 26/11 चा हा मास्टरमाइंड तहव्वूर राणा जो आहे त्यांनी अनेक निष्पाप लोकांचे जीव जे आहेत ते या आपल्याला दुर्घटनेत गेल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यामुळेच कुठंतरी भारताकडनं वारंवार या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न जे आहे ते होताना पाहायला मिळाले होते आणि अशातच आपल्याला यश आल्याचं देखील पाहायला मिळतं। अभिषेक, आता याच्यानंतरची प्रक्रिया जी असेल ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची असेल आणि या संदर्भामध्ये अर्थातच आपण वेळोवेळी अपडेटही घेत राहणार आहोत। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।